आज आहे महाशिवरात्र मैत्रिणींनो. सकाळी मी लवकर उठले. लवकर उठवून आंघोळ वगैरे करून आता मी पूजा करायला बसले आहे. आता मी पूजा करणार आणि पूजा करून मग पिंडीवरती अभिषेक करणार. पूजा करणार अगोदर. आणि महादेवाची माझ्याकडं पिंड आहे काशीवरून आणलेली. हे बघा, मी सगळे फोटो वगैरे पुसून करून मी लावत आहे. दत्ताचा, स्वामी समर्थांचा आणि सगळ्या देवांचा. हे बघा, सगळे देव मांडणी केलेली आहे. आता आपण महादेवाच्या पिंडीवरती दुधाचा अभिषेक करणार आहोत. हे बघा, ही काशीवरून आणलेली आहे महादेवाची पिंड. आणि आता ह्याच्यावर आपण दुधाचा अभिषेक करूया. तेव्हा कसा दुधाचा अभिषेक करायचा, नंतर पाण्याने. आणि मग ती पिंड धुवून जागेवर ठेवायची. त्याला भस्म, अक्षदा, बेल, फूल व्हायचं. शक्य असल्यास पिंडीवरती धोत्र्याचं फळ पण व्हायला जातं. जर नसेल तर बेल व्हायला तरी चालतो. परत बेलाचं फळ पण वाहतात. ते पण नसेल तर बेल नुसता व्हायला तरी चालतं. आज खूप मोठं महाशिवरात्रीचं महत्त्व आहे. या दिवशी शिवलीला अमृत वाचल्या जातं. परत महादेवाचं नामस्मरण केल्या जातं. त्याचं पुण्य फळ आपल्याला दुपटी तिपटीनं मिळत असतं. म्हणून जास्तीत जास्त आपण महाशिवरात्रीच्या दिवशी सेवा करावी. तर आता हे माझं पूजा संपत आली आहे. आता मी नमस्कार करते. स्वामी समर्थांना फूल वाहिलेलं आहे. स्वामी समर्थ म्हणजेच महादेवाचाच अवतार आहे. दत्त म्हणजेच ब्रह्मा विष्णू यांचं हे आहे, रूप आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं रूप आहे. उदबत्ती वगैरे आता ओवाळत आहे. धूप दीप दाखवायचं, फळांचा नैवेद्य दाखवायचा आणि नमस्कार करायचं. या दिवशीचे बी काय आपली इच्छा असेल ती प्रार्थनेतून करायची, प्रार्थना करायची आणि आपल्या इच्छा पूर्ण करायच्या. आणि आता बघा, हे बघा, वरई आणि साबुदाण्याचं पीठ भिजू घातलेलं आहे. म्हणजे आता आम्ही डोसे बनवणार आहोत. साबुदाणा आणि रव्याचे डोसे बनवलेत. तसेच खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची चटणी बनवली. खिचडी पण बनवली. आणि बाबांनी केळीचे वेपर्स आणलेत. खजूर, राजगिरा वडी असं सगळं ह्याच्यामध्ये ठेवून दही, घरी लावलेलं दही, त्याचा नैवेद्य दाखवला आहे. आणि नैवेद्यानंतर मग तो आम्ही नैवेद्य खाणार आणि सर्वजण आम्ही फराळ करणार. हे बघा, आता ते नैवेद्याचं ताट सगळ्यांना प्रसाद थोडं थोडं देऊन बाबांना पण दिला आहे फराळ. आता आम्ही सगळेजण फराळ करणार आहोत. हे बघा, शशूला पण त्याच्या बेडरूममध्ये दिलेलं आहे. त्याचं ऑफिसचं काम चाललं आहे. त्यानंतर मग आता आम्ही बसणार. हे बघा,
डोसे बनवायला लागले मी राहिलेल्या पिठाचे. आता त्या दोघांना दिलं आहे. आता आम्ही दोघी राहिलो आहे. इकडं रताळं पण भाजायला लागलं आहे, कारण शिजवलेलं रताळं नाही खा वाटत, भाजलेलंच चांगलं लागतं, टेस्टी लागतं आहे बघा. आणि बाजूलाच खिचडी पण टाकायची चालली. एका साईडला डोसे, एकीकडं खिचडी थोडीशी, परत मधल्या शेगडीवर रताळं. असा आमचा महाशिवरात्रीचा बेत चालला आहे बघा. हे बघा. परत कवट आणलेला आहे. कवट पण गूळ घालून मुरो घातलेलं होतं. कवटाचा पण महाशिवरात्रीच्या दिवशी प्रसाद नैवेद्य दाखवला जातो. तो सुद्धा खूप महत्त्वाचा असतो. हे बघा, महाशिवरात्रीच्या दिवशी अचानक पंढरपूरला जाण्याचं ठरलं. अमृताचा वाढदिवस होता. मग वाढदिवस पंढरपूरला साजरा करण्यासाठी आम्ही निघालो. पण ते अचानक ठरल्यामुळं गडबडी घाईमध्ये आम्ही निघालो. पटापट पिशव्या भरल्या, पॅकिंग केलं आणि आता निघतोय बघा. देव का फराळाचा डबा घेतला आहे, फळं घेतले, ती सगळं घेतलं आहे. तसेच सगळी तयारी करून हे बघा फळाची पिशवी. तेव्हा आता निघालो. आता आम्ही घराच्या बाहेर पडणार आहे. ते बघा बॅगा भरल्यात, खूप फास्ट बॅगा भरले. ते बघा निघालो आता आम्ही बाहेर. ते बघा बाहेर पडलो. आता लॉक लावायचं आणि निघायचं. मोरया मूर्ती मोरया. काय ते उरगावरनं जायचं का? हाय हॅलो. आम्ही निघालो अचानक पंढरपूरला. अमृताचा वाढदिवस आहे म्हणून आम्ही पांडुरंगाच्या दर्शनाला निघालोय. तर हे बघा चौघं. अन्वीचा पेपर असल्यामुळं अन्वीला नाही आणू शकतो. बरं डाब्यावरनं जायचं का इथनं? अन्वीला नाही माहिती असं. अन्वीला अजून माहिती नाही. आणि तिचा एक पेपर राहिलेला आहे, तो आहे उद्याच्याला सॅटर्डेला. त्याच्यामुळे तिला काय आणता आलं नाही. तर तिला अजून माहिती नाही. तिला माहीतच नाही की आम्ही निघालोय पंढरपूरला. तिला नाही सांगितलेलं, तर ती मागच लागली असती. आल्यानंतर आम्ही सांगूया. तोपर्यंत आमच्या बरोबर राहा. दांडगाय पोचलो आम्ही बघा. पंढरपूरमध्ये पोचलो. 11 वाजले आम्हाला पोचायला. हे बघा विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासमध्ये आलो आम्ही. माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणीनं. बेलचं बटन दाबा आणि मला कमेंट सांगा माझा हा व्हिडिओ कसा वाटला. आणि तुम्ही लाईक करत चला आणि सबस्क्राईब करत चला. गुड नाईट, बाय.